जगामध्ये सगळ्या देशानं हाहाकार उठला या. जणू काय महाभारत युद्ध चालू झालं या. खरंच म्हणायले या. म्हणजे रिपीट होतंय का काय महाभारत, असंच मला बी वाटायलंय बरं का. आणि तितक्यामध्येच एका पोरीचा व्हिडिओ बघितला मी फेसबुकला, होळीचा, दुर्वडीचा. आणि चांगल्या घराण्यातली होती, पण तिनं का नाही दुर्वडीची पार्टी हे केली होती, त्याच्यानं तिला जास्त झाली होती. आणि ती नुसती कुणाला बी अशी बोलूच लागली, भांडूच लागली. म्हणून तिला न पोलिसनीनं धरलं होतं बरं का. आणि तिला विचारलं होतं, तुला कुठं जायचं आहे, तुझा ॲड्रेस का आहे, एवढी कशाला घेतलीस, सैन होत नाही तर, तुला तुझ्या घरी जाता येईना, असं तसं म्हणू लागले. तिला विचारपूस, म्हणजे ते आता विचारपूस तर करणारच झाली की तिला कुठं जायचं आहे कुठं नाही, नेऊन घालायला काही असं. तर तिनं काय म्हणली माहिती आहे का, म्हणली आपल्या देशाच्या प्रधानमंत्री संग त्या कोरियाच्या किंग जॉनचा मी फोटो बघितला. आणि माझ्या डोसक्यात एक गोष्ट बसली, ती हिंदीमधून बोल लागली बरं का, त्याच्यानं मला सांगता येणार नाही तेवढं. ती म्हणती, मेरे दिमाग में एक बात बैठ गई, म्हणती कि हमारे देश में भी वो शासन लागू हो सकता है जो बिल्कुल भी हमें मंजूर नहीं, अशी म्हणायली. म्हणजे लयच तिच्या तालातच म्हणायली. आणि हमारी मर्जी चाहे जैसे जिये, असं तसं म्हणायली. म्हणजे आमची मर्जी, आमचा आयुष्य आम्ही कसं बी जगूत, असं म्हणजे हिंदीमधून म्हणू लागली. तर हे कसं असतंय माहिती आहे का, म्हणजे काय बोलावं माहिती त्याच्यावर. आपला काय तेवढं डोकं आहे का? हा, पण ह्या फोनामध्ये काय बी कळत आहे किंवा काय बी दिसत आहे का नाही. सोशल मीडियावर काही बी कुठलं बी येत आहे बघण्यात. म्हणजे त्या देश म्हणजे लयच हे झालंय, सत्यानाश व्हायलाय, लयच सत्यानाश व्हायलाय. हां, आणि मला काय म्हणायचं या, जीवन लय सुंदर आहे बरं का. हे मानवी जीवन लय सुंदर आहे, पण जगता आलं पाहिजे. आणि जगणाराला जगू देत नाही तर हे लयच मोठं संकट आहे बरं का आपल्यावर आल्यालं. आपल्यात आपले बी जगू देत नाही तर जराशी काही बरं चाललेलं बघून काही ना काही खोड्या करीत येतं. आणि मग ह्या देशाची त्या देशाला कोण कुणाला समजून घेणार आहे माय आता. आपण कशाला तितका विचार करावा, आपला दिसायला ते आपण बघावा. तरमळ होती मग तर बघा, तरमळ होती या जीवाची. हां, नास बघून म्हणजे कसं नासच आहे की ते. आता आपण बघा, प्रत्येक राज्यामध्ये देशामध्ये ते मोठे मोठे लोक एकीकडेच राहतात आणि आपल्यासारख्याच कुटुंब उद्ध्वस्त होतं या गोरगरिबाचं. असं आहे. गोरगरीब बी काय सुखाचे गुणाचे आहे असते का? हां, आपल्यात आपलेच बघा बरं, आपल्याच देशामध्ये आपल्याच समाजामध्ये माणसाला माणूस ओळखीना किंवा मग कसं जगावा, कसं नाही जगावा, कसं वागावा. म्हणजे आपलं लेकरू जर बाहेर गेलं तर कसं किच व्हायलंय जीवामध्ये, असं धुडधुडी भरायली या मनामध्ये, धुडधुडी भरायली या. लेकरू घरी वापस येऊस तर
एवढं म्हणजे भरवसा नाही राहिला. हां. आणि पहिलं असं नव्हतं बघा. आम्ही लहानपणी आमच्या लहानपणी का नाही असलं काहीच नव्हतं, माहिती आहे का. म्हणजे गावामध्ये बघा, गावाकडं आमच्या गावामध्ये एकदम मिळून मिसळून राहायचे लोक. मला तर वाटायला एवढे लोकच नव्हते काय की तवा, आहे का नाही. आका मग आपण आता आपलं आपलं जसं वय व्हायलंय, वय झालंय तसं आपली बुद्धिमत्ता वाढली, सगळ्या गोष्टीचा अनुभव आलाय, जाणीव झाली, म्हणून का मग लहानपणी काहीच कळत नाही म्हणून. लहानपणी खरंच नव्हतं असं. किती बी पैशावाला असू द्या, श्रीमंत असू द्या, पण गरिबाची गरज पडत होती त्याला, आणि ते इज्जतीनं ठेवीत होते. असं आमच्या देखत तरी घडलेलं आहे बरं का गावाकडं. हां. म्हणजे असं गर्व नाही, मिळून मिसळून शेतातले कामं धंदे करून घ्यायचे, पोटाला पोटभर द्यायचं, असं असं बघितलेलं आहे आम्ही. आता आताच दुनियाच लई वेगळी झाली आहे कशी काय की, काय बोलावा आता. आणि तितक्यामध्ये ही महागाई तर लयच वाढली आहे. आता आमचंच बघा, ते कसं झालं या, आम्हाला OTPच येईना या गॅसचा. हां, गॅसचा ते नंबर लावतात का बघा लेकरं, आणि लेकरं नंबर लावतात आणि काय करतात माहिती आहे का. आता समजा नंबर लावित येतं आणि त्या टायमाला भरूनच घेत नाही तर गॅस आणाय जावं लागतंय भरून तिकडं जरा लांब. आणि लांब असल्यामुळं मला जायला जमत नाही. डोसक्यावर कसं आणावं कसं न्यावा, गाडीवर आणावं लागत आहे. त्याच्यानं त्या लेकराच्या मनावर आहे. ज्या दिवशी गॅस बाटला भरून घ्यायचा आहे का त्या दिवशी चुकवीत येतं, मग ते कॅन्सल होतं या. असं कॅन्सल होऊन 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 13-14 बऱ्या कॅन्सल झालं या. त्याच्यानं आता आम्हाला OTPच येईना या. आणि आता अवघड झालं आहे. आता ना, आता 800 रुपयाचा बाटला 1300 रुपयाला घ्यावा लागायला या. म्हणजे महागाई झाली आहे. आणि अजून म्हणायली तो महागणार आहे, सगळंच महागणार आहे. कसं करावं, सगळंच काय बी महागाईल्यावर. आता तेल हे ते तर तेल आणि हे आपल्याला तर तेलाशिवाय जमत आहे का मग. हां, बाहेर देशामध्ये जास्त तेल खात नाही तर काय की, पण आपल्या देशातलेच तेल लागत येत का नाही काय की माय. आपल्या देशातलं माहिती आहे आपल्याला, पण बाहेरचं काय माहिती. तर ते म्हणायले तर माय आता तेल बी महागत या, तेल बी कुणं की बंद केलं या, तेल बी येणार नाही आता आपल्याकडं जास्त, असं काही बी म्हणत येतं. हां, तर त्याच्यातच टाईम चाललाय आता आमचा बी बघण्यात आणि ऐकण्यात, माहिती आहे का. आम्ही तर इसरूनच गेला आमचं कामधंदा, अशा गप्पा गोष्टी करायच्या इसरूनच गेले आता मी बी. हां, उगच आपलं ते तिकडं भांडणं लागलेली दुसऱ्या देशात, ते कोरिया आणि ते इराण ते काय नुके अजून अमेरिकन काय नून बायनून ते यायला किंवा फन आहे मधी. हां, तर तेच बघण्यात चाललं या. आधी बिग बॉस बघत होता, तर कवा भावा बघत होता बिग बॉस बी, एवढं काय नाही त्या बिग बॉसमध्ये बी काय नाही चव. ते हे सीझनच बिग बॉस सीझनच बोगस आहे, सुरुवातीपासूनच बोगस आहे. हां, ते आता ह्या 7-8 दिवसात जरा नवीनच येईल व ते अवघड झालंय माय कसं की, कुठं थांबत आहे आणि कुठं नाही काय माहिती. आता त्याचा असर आपल्या इकडं व्हायला या माणसावर समजायचं. आता आपल्या इकडे बी माणसं जरा त्या हिशोबानंच जरा हे करायला. आता बघा ना, मीच बोलायले का नाही तुमच्या संग, त्या हिशोबावरच बोलायले ना मी बी. जेवढं मला कळतं या, जेवढं मला माहिती झालं या, जेवढं मी बघितलं या, जेवढं ऐकलं या,
तेवढं आपलं हलकं मन करायचं आपलं. आपल्याकडं बी आहे फोन, आपण बी फोन वापरिता, आपल्याकडं पैसे टाकून आपण फोन वापरिता आपल्या फोनमध्ये. आपण काय जाताव का पहिल्यासारखं कोणाच्या इथे टी व्ही बघायला चोरून चोरून दारात उभा राहून. आज बघा हे आमचं लहानपणचं आहे. आम्ही स्वतः जात होता दुसऱ्याच्या इथं टी व्ही बघायला, आमच्या इथं नव्हती तेव्हा. कळालं का? आता काय आहे, आता सगळं आहे पण खाता येई नाही आता नादर. हां, घरचं खायचं आणि लोकांचं बोलून घ्यायचं झालंय आता या सोशल मीडियामुळं. काय सांगावं आता, जाऊ द्या माय.